नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 47वा, प्रकरण 4, ज्ञान बिरह कौ अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 3 आणि 4. प्रथम आपण तिसरा दोहा ऐकूयात. हिरदा भीतर दऊ बलय, धुवान परगट होई, जाके लागी सौलखय, कैजी लाई सोई. हिरदा भीतर दऊ बलय, धुवान परगट होई, जाके लागी सौलखय, कैजी लाई सोई. कठीण शब्दांचे अर्थ बघूयात. हिरदा, हिरदा म्हणजे हृदय. दाव, दाव म्हणजे दावानल. बलना, जळणं. सोयी, तोच. दोह्याचा अर्थ ऐकूयात. हृदयामध्ये दावाग्नी भडकलेला आहे, परंतु त्यातून धूर प्रकट होत नाहीये. ज्याच्या हृदयात हा अग्नी लागलेला आहे किंवा ज्याने लावलेला आहे त्यालाच ते कळू शकेल. दावाग्नी भडकलेला आहे हे तिथून निघणाऱ्या धुरांवरून कळून येतं. परंतु सद्गुरूंनी मंत्ररूपी बाणाने आहत करताच शिष्याच्या हृदयात विरहरूपी दावाग्नी भडकतो. परंतु ही प्रेमरूपी आग मोठी विलक्षण आहे. यातून धूर निघत नाही, पण हा अग्नी आतल्या आत जाळत मात्र राहतो. सामान्य वणव्याप्रमाणे हा हृदयातील दावाग्नी बाह्य लक्षणांवरून कळून येत नाही. मग कबीर सांगतात की ही होरपळ केवळ दोघांनाच कळू शकेल. एक तर शिष्य स्वतः त्या विरहाग्नीत ओरपळत असल्यामुळे त्याला त्याची झळ कळू शकेल, किंवा ज्या सद्गुरूंनी हा बाण मारलेला आहे त्यांना तरी ती कळू शकेल. मराठी साखी ऐकूयात. भडके हृदयामध्ये आगही, धूर न त्याचा होई, ज्याने लाविली वाजव पोळे, त्यास कळून हे येई. भडके हृदयामध्ये आगही, धूर न त्याचा होई, ज्याने लाविली वाजव पोळे, त्यास कळून हे येई. ज्ञानरूपी दावाग्नी लागल्यानंतर काय होतं ते कबीर पुढे वर्णन करत आहेत. त्यासाठी आपण दोहा 4 ऐकूयात. झल उठी झोली जली, खपरा फूटी म फूटी, जोगी था सोर मी गया, आसनी रही विभूती. झल उठी झोली जली, खपरा फूटी म फूटी, जोगी था सोर मी गया, आसनी रही विभूती. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. झल, झल म्हणजे अग्नी. झवली, झवली म्हणजे शरीर, झोळी. खपरा, खपरा म्हणजे खापर किंवा भिक्षापात्र. फुटी म फुटी म्हणजे फुटलं. जोगी म्हणजे योगी. विभूती म्हणजे राख. दोह्याचा अर्थ ऐकूयात. आगीची ज्वाळा भडकली म्हणजे योगाग्नी भडकला, तेव्हा शरीररूपी झोळी जळली आणि विषय वासनारूपी खापर पण त्यात फुटून गेलं. योग्याचा आत्मा परमतत्वात रमून गेला. त्याच्या स्थानावर म्हणजे समाधीस्थानावर केवळ राख उरलेली आहे. ही अग्निज्वाळा म्हणजे ज्ञानरूपी ज्वाळा आहे. ते परमतत्व म्हणजेच मी आहे हे ज्ञान झाल्यामुळे शरीररूपी झोळी जळते, म्हणजे देहोहम हा शरीरविषयक अहंकार जळून भस्म होतो. विषयवासना नाहीशा होतात. मग हा योगी परमतत्वाच्या अनुभवात रमून जातो. असा हा समाधीत स्थित असणारा योग्याचा केवळ राखरूपी शरीराकार मात्र राहतो. राखेवरून कळून येतं की ही इथे आग लागून गेलेली आहे.
तसंच समाधीत मग्न असलेल्या योग्याच्या देहावरून कळून येतं की हा योगी केवळ शरीराने इथे आहे. हा मनाने त्या परमतत्वाशी एकरूप झालेला असला पाहिजे. झोली, झोली म्हणजे झोळी. झोळी त्यात संन्यासी लोक आपले लागणारे वस्त्रादी सामान ठेवत असतात आणि हातात भिक्षापात्र असते. झोळीत जसं सामान असतं तसंच मनुष्याच्या झोळीमध्ये संचित कर्मांचा साठा असतो. ज्ञानाग्नी प्रज्वलित होताच ही संचित कर्मही नाश पावतात. हातातील प्रारब्ध कर्मरूपी भिक्षापात्र सुद्धा फुटून जातं. मग अशा परिस्थितीत क्रियमाण कर्मही राहत नाहीत आणि योगी परमतत्वाशी एकरूप होतो. मराठी साखी ऐकूयात. झोळी जळली खापर फुटले जो भडके विरहाग्नी योगी रमला ध्यानामध्ये केवळ तनु आसनी. झोळी जळली खापर फुटले जो भडके विरहाग्नी योगी रमला ध्यानामध्ये केवळ तनु आसनी. ह्या साखीबरोबरच आपण आपला 47वा भाग संपवणार आहोत.